नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी मस्त भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि हे सोयाबीन आहेत बघा, मी भिजत घालून बारीक करून घेतलेले आणि भिजत जे घातले होते ना थंड पाण्यात मी एक अर्धा तास घातले होते बघा। आणि जे सोयाबीन आहेत का नाही बघा, हे अशा आकाराचे होते आणि त्यांना काय केलेलं आहे मी चॉपरला जरा बारीक करून घेतलेलं। एकदम जरी बारीक केलं तर पण चालू शकतं। त्यात टाकायचे आपल्याला बघा हे कोबी, पत्ता कोबी हा कापून घेतलाय बघा। एकदम बारीक कापला तरी चालेल, पण हा पण मी बारीकच कापलेला आहे, एकदम पातळ कापून घ्यायचा। ह्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला धने असे दरदरे करून घेतलेले आहेत। त्यात टाकणारे मी छोटा अर्धा चमच्याला कमी असा चाट मसाला करून बघा, मस्त अशी चव येते त्याने। थोडीशी हळद, त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचे बघा आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्या अर्धा इंच आलं आहे आणि 4 पाकळ्या लसणाच्या आहेत। त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचे बघा छोटा 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली आहे ही, आपण हिरवी मिरची जर टाकलेलीच आहे। त्यात टाकायचे बघा अर्धी वाटी बेसन पीठ आणि ह्या चमच्याच्या मापानं 2.5 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालू शकतं। आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा, दाबून दाबून, लगेच पाण्याचा वापर करायचा नाही आहे। आणि जे सोयाबीन होते ना चांगले स्वच्छ धुवून भिजत घातलेले आणि भिजल्यानंतर चांगले पिळून घेतले होते, त्यातलं पाण्याचा अंश सगळा मी काढून घेतलेला आणि नंतर मी चॉपरला बारीक करून घेतलेले। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि कालवून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे पाणी टाकून। आता तुम्हाला मी सांगते, ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि चांगलं असं कालवून घेतलेलं आहे। आता तुम्हाला हे जर एकदम कुरकुरीत असे कडक पाहिजे असले ना तर एकदम थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं। एवढं पातळ करायचं नाही, त्याला मी थोडंसं पातळच केलेलं आहे, कारण हे आपल्याला मी तुम्हाला एकदम मस्त अशी भजी बनवून दाखवते त्याची। आणि जर कडक पाहिजे असलं तर पाणी जास्त टाकू नका, एकदम थोडं टाका। ह्यात मी एकदम बघा थोडंसं खायचा सोडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर टाकायचं आपल्याला थोडंसं पाणी आणि मिक्स करून घ्यायचं। 1-2 चिमूट फक्त घेतला होता। सोडा टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स केलेलं आहे। एकदम 2 चिमूट टाकायचा, जास्त टाकायचं आणि लगेच बनवायला घ्यायचं। तेल बघा गरम करायला ठेवलेलं आहे आणि चांगलं कडक गरम झालेलं आहे। सोडा टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर बघा लगेच आपण बनवायला घ्यायचं। तर अशा पद्धतीने सोडायची गोल एकदम भजी, छान एकदम अशी। आणि तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर असं पाहिजे असेल का नाही कडक, तर पाणी कमी टाका आणि फक्त मिक्स करा। एकदम कडक कुरकुरीत होतात, दुसरं काही साहित्य टाकायची गरज नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सोडा पण टाकायची गरज नाही। आता हे मी थोडंसं सोडून घेते, पहिलं सोडून घेतलेत बघा। आता थोडा फेस कमी झाला का नाही की मग आपण हलवूया। फेस बघा कमी झालेला आहे, आता आपण हलवून घेऊया बघा, मस्त असे झालेले आहे ते। आणि हा मोठ्या बर्नेलचा गॅस असल्यामुळे मी तुम्हाला सांगत असते मीडियम गॅस, फास्ट गॅस असं। आता हे आपल्याला जी भजी करायची आहेत का नाही, हे फास्ट गॅसवरच मी सगळे केलेले आहेत, कारण पहिली टाकलेली बघा असा कलर येतो मग जास्त तेल गरम असलं की, आणि मग हे बाकीची भाजस्तोवर जास्त लाल होतात मग। आता हे चांगलं आपण गोल्डन कलरवर फ्राय करून घेऊया। मस्त बघा असा कलर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे, ह्या मिरच्या टाकणार आहे। मिरच्यांना मधोमध मी चीर पाडून घेतलेली आहे। भजी म्हटलं की मिरच्या पाहिजेतच। मिरच्यांच्या बी खूप रेसिपी मी अपलोड केल्या आहेत बरं का। 1 मिनिटभर फक्त आता मी ह्याच्याबरोबर फ्राय करून घेते। मिरच्या मस्त बघा फ्राय झालेल्या आहेत, काढून घेऊया आपण। आता तुम्ही मला विचाराल की तेलकट होतात का, तर बिलकुल तेलकट होत नाहीत बघा, एकदम सुके। हे बघा भजी मी काढून घेतलेले आहेत बघा, मस्त अशी गोल भजी झालेली आहेत बघा, एकदम टमटमीत। अशा पद्धतीची सातारा स्पेशल मी कांदे भजी पण टाकलेले आहेत बघा, गोल भजी। आता हे तुम्हाला गरममध्येच तोडून दाखवते बघा, मस्त एकदम आतपर्यंत। आणि हे आपण केलेले आहे ते कसे तुम्हाला तर माहीतच आहे, एकदा जरूर करून बघा। त्याच्यावर अशा मिरच्या पण तळून बघा। ह्यांना काय करायचं माहिती आहे का, मिरच्यांना एक साईडला काढून त्याच्यावर मीठ लावायचं, असं हाताने जरा चोळायचं आणि भजीवर खायला घ्यायचं, छान लागतात एकदम। करून बघा एकदा, बघा किती मस्त टमटमीत अशी फुगलेली आहेत। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।